राधानगरी तालुका हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आणि या तालुक्यामध्ये शाहू महाराजांच्या वेळी 65,000चं मताधिक्य या तालुक्यानं दिलं होतं आणि म्हणून 5ची जिल्हा परिषद ए.वाय. पाटील साहेब असतील, हिंदूराव चौगले असतील, सदाशिवराव चरापले असतील, आम्ही सगळे इथले एडी साहेब असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या उमेदवार उभे केलेले आहेत। आम्हाला खात्री आहे की आमचा 5चा आकडा या कोल्हापूर जिल्हा परिषदच्या बहुमतासाठी आम्हाला मिळणार आणि राधानगरी तालुक्यातून काँग्रेसला 100% मॅन्डेट मिळेल, कारण की जनता ही काँग्रेसबरोबर आहे। येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला दिसून येईल की ज्यावेळी लोकसभा किंवा त्याच्या आधी राजाराम कारखान्याच्या निमित्तानं या तालुक्यात आलो त्यावेळी लोकांचं काँग्रेसबद्दल असणारं प्रेम, इथल्या तरुणांच्यामध्ये काँग्रेसबद्दल असणारा उत्साह हे पाहिल्यानंतर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात काँग्रेसला पाईक असणारा तालुका कुठला असेल तर तो राधानगरी। आणि म्हणून मी म्हटलं की राधानगरीच्या DNA मध्ये काँग्रेस आहे, त्यामुळे इथली काँग्रेस तात्पुरती 5-10 वर्षे कुणाबरोबर गेली म्हणून ती आमच्याबरोबर आहे असं नाही आहे, तर ती मूळ काँग्रेसचीच आहे हे या ठिकाणी येणाऱ्या 9 तारखेला दिसेल।